हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो आजच आपली कंबाईन ग्रुप सी मेन्स एक्झामिनेशन या ठिकाणी झालेली आहे आणि या ग्रुप सी मेन्सच्या एक्झाममध्ये जो GSचा पेपर आहे यामध्ये जिओग्राफीचे जे प्रश्न होते तर या जिओग्राफीच्या प्रश्नांना आपण या ठिकाणी अनालाइज करणार आहोत. जिओग्राफीच्या प्रश्नांची योग्य आन्सर्स काय असणार आहेत त्या संबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. सो आपली 2024ची संयुक्त गट क मुख्य परीक्षा आणि या गट क मुख्य परीक्षेशी संबंधित आपल्याला जे आजचे प्रश्न होते त्या संदर्भात आपण पेपर अनालिसिस जे आहे हे या सेशन मधून बघणार आहोत. तर आता पर्टिक्युलरली हा जो सेशन आपण बघतोय यामध्ये जो आपला क्वेश्चन सेट होता हा क्वेश्चन सेट बी आपण या ठिकाणी बघतोय आणि या क्वेश्चन सेट बी नुसार मी तुम्हाला इथे आन्सर सांगणार आहे. क्वेश्चन सेट बी नुसार मी तुम्हाला या प्रश्नांचे जे उत्तर आहे ते या ठिकाणी सांगतोय. जसं की क्वेश्चन नंबर 61 आपला जिओग्राफीचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय, राईट, की ज्यामध्ये महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असा हा पॉइंट आपल्याला बघायला मिळतो. आपण जनरली काय बघत असतोय की जो या नद्यांचा क्रम किंवा पर्वतांचा क्रम या संबंधित जर आपण बघितलं तर जनरली आपण पूर्ण तापी, जनरली आपण महाराष्ट्रात जो क्रम बघत असतो तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा असा आपल्याला हा क्रम बघायला मिळत असतो. आपल्याला या ठिकाणी गोदावरीच्या ऐवजी ऑप्शन दिलेला होता प्रवरा. वास्तविक आपला जो करेक्ट ऑप्शन यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतोय तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 4, की यामध्ये तुम्हाला हा चौथा ऑप्शन जो आहे हे याचा करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? चौथ्या आन्सरनुसार जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात वरती उत्तरेला जर बघितलं तर आपल्याला तापी नदीचा पहिला भाग दिसतो. तापीच्या नंतर प्रवरा नदी येत असते, प्रवराच्या नंतर तुमची भीमा नदी आणि नंतर तुमची कृष्णा नदी. सो हा झाला याचा एकंदरीत क्रम. त्यामुळे ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. बरं, आता या ठिकाणी जर मॅपमध्ये जरी आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा ही तापी नदी दिसते आहे, ठीक आहे. या ठिकाणी गोदावरीच्या खाली ही प्रवरा नदी दिसते आहे, या ठिकाणी ही भीमा नदी दिसते आणि या ठिकाणी ही कृष्णा नदी दिसते. सो हा त्याचा एक योग्य क्रम तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. पुढचा प्रश्न होता क्वेश्चन नंबर 62 की महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं असेल की या ठिकाणी उष्णकटिबंधीय हवामान, पण टेक्निकली जर तुम्ही व्यवस्थित सर्व पर्याय व्यवस्थित वाचले तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून दिसेल की महाराष्ट्राचा पूर्ण समावेश उष्णकटिबंधीय हवामान म्हणून येतो, बट या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये मात्र कोकण भागामध्ये तुम्हाला आर्द्र हवामान पण बघायला मिळतंय. हेच जर तुम्ही मराठवाडा विदर्भाकडच्या बाजूकडे गेले तर तुम्हाला तिथे कोरडे हवामान पण बघायला मिळतंय आणि त्या कारणामुळे इथे तुम्हाला वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जे आहे वरीलपैकी सर्व हे येणार आहे. हा जर फक्त टेक्निकली जर राहिलं असतं, समजा वरीलपैकी सर्व हा ऑप्शन नसता तर मात्र उष्णकटिबंधीय हवामान हे एकमेव आपलं उत्तर राहिलं असतं, पण इथे वरीलपैकी सर्वही दिलेले आहे आणि बाकीचेही दोन्ही ऑप्शन महाराष्ट्राच्या हवामानाला इलॅबोरेट करणारेच आहेत. त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर या प्रकारे बघतो. पुढचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय की ताजमहल संदर्भामध्ये औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका कोणी दाखल केलेली होती, PIL कोणी फाईल केलेली होती. आलं लक्षात? सो यामध्ये ज्याला आपण PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणत असतो, बरोबर की नाही, PIL कोणी फाईल केलेली होती या संदर्भात हा प्रश्न आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे महेशचंद्र मेहता. महेशचंद्र मेहता हे एन्व्हायरमेंटल लॉयर आहेत की जे वकिली पण करतात बट जे पर्यावरणीय दृष्टिकोनातून जास्त अवेअर असतात. सो ही इज अ फेमस एन्व्हायरमेंटल लॉयर हु फाइल्ड द PIL इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट द ताजमहल फ्रॉम इंडस्ट्रियल पोल्युशन. जे औद्योगिक प्रदूषण होतंय आणि या प्रदूषणामुळे जे ताजमहलचं डिग्रेडेशन होतंय, ठीक आहे, सो जो येलो पडतोय तर त्यासाठी ही केस फाईल झालेली होती. केसचं नाव होतं यामध्ये महेशचंद्र मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1996 मध्ये ही केस होती. ज्या केसला आपण ताज ट्रॅपेझियम केस असंही म्हणत असतो. आलं लक्षात? सो या संबंधित या प्रश्नाचं उत्तर आहे 4. नेक्स्ट क्वेश्चन होता की खालीलपैकी कोणत्या राज्याने या ठिकाणी भारतीय संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर केला. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट ऑफ इंडिया पास द फर्स्ट रिझोल्युशन ऑफ जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट.
जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या संबंधित तुमच्या वाचनामध्ये असेल की वेस्ट बेंगॉल पण आहे, ओडिशा पण आहे. आता वेस्ट बेंगॉलचा जो पॉइंट आहे त्यांनी अर्लियर ज्याला आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंट केलेला होता विथ द पार्टिसिपेशन अर्बारी इन मिड वेस्ट बेंगॉल इन डिग्रेडेड फॉरेस्ट प्रोटेक्शन. बट जर आपण बघितलं की फॉर्मल स्टेट लेवल रिझॉल्युशन विचारलेलं आहे तुम्हाला, ऑफिशियल रिझॉल्युशन, तर हे ऑफिशियल रिझॉल्युशन मात्र ओडिशामध्ये झालेलं बघायला मिळतं आपल्याला, की जे 1 ऑगस्ट 1988 मध्ये आपल्याला हे बघायला मिळत आहे. सो त्यामुळे ओडिशाचं जे रिझॉल्युशन आहे हे बाकी इतर राज्यांच्या तुलनेत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे ओडिशा हे असणार आहे. हे लक्षात असू द्या. मी या प्रश्नाचंही उत्तर आणि त्या संबंधित ज्याचं प्रॉपर इलॅबोरेशन जे हे तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. आलं लक्षात? ओके. पुढचा प्रश्न जो आहे हा थोडासा एक जरा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आपण या ठिकाणी बघू शकतो. बेसिकली काय आहे की 1972 मध्ये वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना ही जगात कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला. याबद्दल ऑफिशियल तर असा काही डेटाच नाहीये यामध्ये वास्तविक बघितलं तर, किंवा ऑफिशियली हा नंबर डिसाईड नाहीये. आलं लक्षात सर्वांना? हा, ज्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून आपल्याला मान्यता मिळालेली आहे या वेस्टर्न घाटला, हे आपण बघू शकतो. आणि विशेष म्हणजे 2012 मध्ये युनेस्कोने या पश्चिम घाटाची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदणी पण केलेली आहे. बट 1972 मध्ये जी जागतिक वसुंधरा परिषद झाली याच्यामध्ये ऑफिशियली याला कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील मोस्ट सेन्सिटिव्ह रिजन म्हणून ही जी टर्म आहे याबद्दल काही असा ऑफिशियल डेटा नाहीये. त्यामुळे या प्रश्नाशी संबंधित एक शाश्वती असणार आहे की नेमकं आयोग जे उत्तर देतोय ते कोणत्या बेसिसवर देतोय. आलं लक्षात? कारण पूर्ण म्हणजे मी स्वतः या गोष्टींमध्येही बराचसा डेटा रिसर्च केला, बट त्यातही आपल्याला काही असा ऑफिशियली हा जो नंबर आहे हा या ठिकाणी मिळालेला नाहीच आहे, किंवा तसा तो नंबरच घोषित केला नाहीये असं म्हणणं आहे. त्यामुळे कदाचित या प्रश्नासंबंधित आपल्याला एक शंका बघायला मिळू शकेल. हे तुम्ही या ठिकाणी जरा लक्षात असू द्या. ठीक आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की नेमका आयोग यावर काय उत्तर देतोय किंवा ते कोणत्या बेसिसवर उत्तर देतोय की जेणेकरून आपल्याला यामध्ये माहिती समजेल. पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय तो म्हणजे क्वेश्चन नंबर 66 की ज्यामध्ये भारतीय सर्वेक्षणनुसार 2013 ते 2023 या कालावधीसाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटी वनक्षेत्राचा संदर्भात सर्वात जास्त वाढ झालेली आहे. आता यामध्ये इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जर तुम्ही बघितला ना 2023चा ऑफिशियल रिपोर्ट, त्या ऑफिशियल रिपोर्टनुसार तुम्हाला यामध्ये जो ऑफिशियल डेटा बघायला मिळतोय त्याचा मी इथे स्क्रीनशॉट पण टाकलेला आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ तुम्हाला या ठिकाणी दिसते 12.39%. पण यात महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त जी वाढ झालेली दिसते तर ती मला रायगडमध्ये झालेली दिसतंय का बघा, रायगड जिल्ह्यामध्ये 7.37. तर यामध्ये तुम्हाला रायगडमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली इथे बघायला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे हे तुम्हाला या स्वरूपात इथे बघायला मिळते. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला विथ रेफरन्स पण या ठिकाणी दिलाय. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 37. यामध्ये काही वनस्पती उत्पादन म्हणजे वनस्पती आहेत आणि या वनस्पतींपासून काही मिळणारे उत्पादन आपण या ठिकाणी बघतोय, राईट. आता यामध्ये जर आपण म्हणजे एका पॉइंटवरून तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर देता येणार होतं, जसं की तेंदूची पानं यापासून विडी तयार केली जात असते. सो यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे हे थर्ड हे आपलं करेक्ट आन्सर येत असते. आलं लक्षात? थर्ड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. मग यामध्ये जर आपण बघितलं तर तेंदूच्या पानांचा उपयोग जो आहे हा विडीसाठी होत असतोय. यामध्ये हिरडा जो आहे, हिरड्याचा उपयोग जो आहे हा टॅनिन साठी होत असतोय. खैर जे आहे तर खैर पासून तुम्ही बघू शकतात की आपल्याला कात मिळत असते. आणि यासोबत रोशा हे जे गवत आहे यापासून सुगंधी तेल बनवलं जात आहे. सो हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतायत, बरोबर की नाही? हा, मग या प्रश्नाचं उत्तर जे हे ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68 की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं खनिज हे मोठ्या प्रमाणात आढळतं. आता मोठ्या प्रमाणात आढळण्याच्या बाबतीमध्ये यामध्ये बऱ्याच जणांना वाटेल की बॉक्साईट हा पॉइंट येत असतोय, बट बॉक्साईट नाहीये. महाराष्ट्रामध्ये मॅंगनीज हे याचं जास्त करेक्ट आन्सर आहे हे आपण या ठिकाणी बघतो. बरं सर असं का? आता यामध्ये 3 गोष्टींचा पॅरामीटर विचारात घेतला जात असतो: साठे, उत्पादन
आणि वितरण या तीनही गोष्टींच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचं उत्पादन जे हे आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळतं आणि महाराष्ट्रात आपण जर या मॅंगनीजच्या उत्पादनाचा डेटा जर बघितला तर तुम्हाला हा डेटा या ठिकाणी दिसेल. महाराष्ट्रामध्ये नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग हे जे काही पर्टिक्युलर जिल्हे आहेत, भंडारा आणि सिंधुदुर्ग, यामध्ये आपल्याला हे सर्वात जास्त उत्पादन बघायला मिळतं. आता यात दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी कशा की यामध्ये भारतामध्ये जर मॅंगनीजच्या बाबतीत बघितलं तर मॅंगनीजच्या बाबतीत भारतातल्या महाराष्ट्र राज्यात 40% साठे आहेत. म्हणजे भारतातल्या एकूण साठ्यांपैकी 40% साठे हे मॅंगनीजचे महाराष्ट्रात आहे. आणि हीच जर तुलना जे बॉक्साईट सोबत करतात, ज्यांना वाटतं की बॉक्साईट उत्तर आहे, तर त्यांनी लक्षात ठेवा की 21% साठे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत टोटल भारताच्या तुलनेमध्ये. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे हे मॅंगनीज हे आपल्याला बघायला मिळतंय की जे प्रॉपर आपण त्यामध्ये विथ द पर्सेंटेज आणि विथ प्रूव्हन डेटासह आपण या ठिकाणी बघतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय क्वेश्चन नंबर 69, ज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार यात थोडासा टेक्निकल क्वेश्चन विचारला गेलेला होता की प्रशासकीय विभागामध्ये सर्वात असा कोणता प्रशासकीय विभाग आहे की ज्याच्यात सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर आहे. वास्तविक तुम्हाला अशी माहिती जी ही कोणत्याच ठिकाणी बघायला मिळणार नाही की प्रशासकीय विभागानुसार तुम्हाला या ठिकाणी हा बाललिंग गुणोत्तराचा भाग दिलेला असेल, असा हा पार्ट नाहीच आहे. पण मात्र जर तुम्ही बघितलं, आता या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार विचारलेलं आहे, पण त्यामध्ये आपल्याला माहित आहे की मराठवाडाचा जो भाग आहे, या मराठवाड्याच्या भागामध्ये सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर बघायला मिळतं. मग यामध्ये मराठवाड्याचा भाग येतोय, तर बाकी या पर्टिक्युलर प्रशासकीय विभागांमध्ये औरंगाबाद म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर 2011च्या रेफरन्सनुसार आहे, म्हणून त्या ठिकाणी यामध्ये प्रश्नाचा उल्लेखामध्ये पर्यायांमध्ये औरंगाबाद असा उल्लेख केलेला आहे, हेही लक्षात घ्या. ठीक आहे, आजच्या छत्रपती संभाजीनगर. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये सगळ्यात बीड जिल्हा जो आहे हा सगळ्यात कमी आपल्याला बाललिंग गुणोत्तर बघायला मिळतं. मग या औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 2011च्या जनगणनेनुसार जर तुम्ही या बीड जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर बघितलं, म्हणजे बाललिंग गुणोत्तर जर बघितलं 807 पर 1000 हे बघायला मिळतं. आणि प्रशासकीय विभाग म्हणून जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जो आजचा आहे तोच आपल्याला दिसेल. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की सर, लास्ट क्वेश्चन आहे आपला जॉग्राफीचा, हा क्वेश्चन नंबर 70. 10 क्वेश्चन्स आपण बघतोय जे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट दोघांच्याही संबंधित आपल्याला दिसत आहेत यामध्ये. सो क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत देशामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकात तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे, या संबंधित क्योटो प्रोटोकॉल 1997 याचा सगळ्यात मोठा जो इम्पॉर्टंट पॉइंट होता, कोर रिक्वायरमेंट जी होती ती म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन. पहिलंच आपलं याचं योग्य आन्सर आहे हरितगृह वायूंचं उत्सर्जन. आणि त्या संबंधित आपल्याला ही माहिती बघायला मिळते की क्योटो प्रोटोकॉलमध्ये टार्गेट जे होतं तर 1990च्या ज्या लेवल होत्या त्याच्यापेक्षा 5.2% कमी करणं हे आपलं टार्गेट यामध्ये आपल्याला दिसतं. आलं लक्षात? सो ह्या प्रकारे आपल्याला हे सर्व प्रश्न आणि त्यांचे संबंधित उत्तरं, संभाव्य उत्तरं जे आहेत हे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. एकूण यामध्ये जॉग्राफीच्या रिलेटेड तुम्ही बघितलं तर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट या दोघांच्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला बघायला मिळतं की 10 क्वेश्चन्स आणि त्याचे संभाव्य उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगितलेले आहेत. एकदा आपण पुन्हा नक्कीच चेक करणार की आयोगाने दिलेली जी उत्तरं आहेत ती नेमकं काय आहेत आणि या संबंधित आपल्याला त्या संबंधीची माहितीही मिळून जाणार. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? ओके, सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. जय हिंद.